2 ते 4:30च्या मधची गोष्ट आहे. सो नर्स वगैरे अशी झोपली होती आणि तिला असा आवाज आला की पेशंट बोलवतोय, स्टाफ, स्टाफ, स्टाफ. सो तिने असं बघितलं. पहिलं तर अशी पूर्ण नजर फिरवली की कोणी आवाज दिलाय. कारण पेशंटसोबत रिलेटिव्ह नसतात. त्यामुळे पेशंटला काय लागलं तर त्यामुळे ते नर्सला बोलवतात. कॉट आहे त्याच्या मागे एक पेशंट असं बसला होता आणि तो असं बघत होता नर्सकडे. सो तिला वाटलं काय झालं, ह्याला झोप वगैरे नाही येते किंवा ह्याला कुठे जायचं असेल किंवा काय दुखत वगैरे असेल, एमर्जन्सी असेल, डॉक्टरना बोलवायचं असेल. त्यामुळे ती पेशंटला असं करते की काय झालं. पेशंट काहीच बोलत नाही, काहीच बोलत नाही आहे. अँड देन नंतर पेशंट हळूच तिथून उठला, चालत चालत पुढे यायला लागला. अँड देन नंतर बाजूवाली जी त्यांच्या नर्स होती तिने तिला असं टॅप केलं की काय झालं, तू काय बघते. ती बोलते अरे तो पेशंट. मग तिने बघितलं वापस, तिथे कोणीच नव्हतं. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. आपल्याला तू अजूनपर्यंतच तू बोललास की मुंबईच्या तो खूप वेल नोन हॉस्पिटलमध्ये काम वगैरे केलंय, तर तिकडची सर्वात हॉरिफाईंग स्टोरी तू कोणती ऐकली आहे? सर्वात भयानक गोष्ट? एक डॉक्टर फ्रेंडने ऐकवली आहे. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये झालेली ही गोष्ट. सो ते पण गव्हर्मेंटच हॉस्पिटल आहे आणि तिथे पण नाईट मोस्ट ऑफ तरी नाईट 2 ते 4:30च्या मधची गोष्ट आहे. तिथे असं आहे की एक प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक ड्रेस कोड असतो पेशंटला. म्हणजे व्हाईट असू शकतो, क्रीम असू शकतो, ग्रीन कलरचा वगैरे. म्हणजे असा ड्रेस देतात एक घालायला. सो ते होतं. फिमेलला वेगळं, मेलला वेगळं. आणि त्या हॉस्पिटलचा ड्रेस कोड असा लाईट व्हाईटमध्ये होता आणि रात्रीचे काहीतरी 2:30 का 3 झाले होते आणि नर्सेस खूप कमी असतात तेव्हा, 2 किंवा 3 आणि मोस्ट ऑफ नाईट असते. तर त्यामुळे एक जण काम करते, एक जण झोपलाय, असं टाईपचं होतं. सो तिथे म्हणजे असं दरवेळीच पूर्ण वॉर्ड भरलेलं आहे असं नाही आहे. कधी-कधी पेशंट नसतातही. कधी-कधी जर आले तर सगळं वॉर्ड फुल होऊन जातो, ओव्हरफ्लो होतो. कधी-कधी नसतो तर नसतोच. त्यामुळे खूप सारे असे बेड्स असे रिकामे पडलेले होते. सो त्यांनी टोटल जर 25 कॉट्स असतील, बेड्स वगैरे, सो 10 किंवा 11च पेशंट होते. त्यांनी मोजलेले होते आणि त्यांच्या जो समोरचा बेड होता तो खाली होता, रिकामा होता. सो नर्स वगैरे अशी झोपली होती आणि तिला असा आवाज आला की पेशंट बोलवतोय, स्टाफ, स्टाफ, स्टाफ. सो तिने असं बघितलं. पहिलं तर अशी पूर्ण नजर फिरवली की कोणी आवाज दिलाय. कारण पेशंटसोबत रिलेटिव्ह नसतात. त्यामुळे पेशंटला काय लागलं तर त्यामुळे ते नर्सला बोलवतात. मग बघितलं तर पेशंट सगळे तर झोपलेले आहेत. त्यामुळे समोरचा जो कॉट आहे त्याच्या मागे एक पेशंट असं बसला होता आणि तो असं बघत होता नर्सकडे. सो तिला वाटलं काय झालं, ह्याला झोप वगैरे नाही येते किंवा ह्याला कुठे जायचं असेल किंवा काय दुखत वगैरे असेल, एमर्जन्सी असेल, डॉक्टरना बोलवायचं असेल. त्यामुळे ती पेशंटला असं करते की काय झालं. पेशंट काहीच बोलत नाही, काहीच बोलत नाही आहे. अँड देन नंतर पेशंट हळूच तिथून उठला, चालत चालत पुढे यायला लागला. अँड देन नंतर बाजूवाली जी त्यांच्या नर्स होती तिने तिला असं टॅप केलं की काय झालं, तू काय बघते. ती बोलते अरे तो पेशंट. मग तिने बघितलं वापस, तिथे कोणीच नव्हतं. आणि त्याचा ड्रेस कोड हा खूप वेगळा होता. जेव्हा जुन्या पेशंट्सला द्यायचो ना आपण, 10-12 वर्षाआधी पेशंटला एक वेगळा ड्रेस कोड असायचा, येलो कलरचा. तो वाला त्याने घातलेला. सो असं सांगतात की त्या पेशंटची डेथ झाली होती, पण त्या पेशंटला हा वॉर्ड सोडून जायचा नाही आहे. त्यामुळे तो वॉर्ड असेल किंवा त्याला ती खाट सोडून जायची नाही आहे किंवा त्याला हे हॉस्पिटलच सोडून जायचं नाही आहे. त्यामुळे तो आजही तिथे आहे असं सांगतात. मग ती स्टाफ वगैरे, तिला वाटलं तिला हॅलोसिनेशन्स झाले, त्यामुळे ती वापस तिच्या कामामध्ये लागली. आणि देन नंतर थोड्या वेळाने तिला असं जाणवलं की कोणतरी ना असं फिरतंय पूर्ण ह्याच्यामध्ये, वॉर्डमध्ये फिरतायत. आणि ती वापस बघते तिथे, तर तिला दिसते एका कोपऱ्यामध्ये कोणतरी आहे, उभा आहे. सो ती बोलते की पेशंट आता ह्या टायमाला झोपले, तो एकटाच का उभा आहे. त्यामुळे ती वापस ह्याला बोलते की अरे तुला दिसतोय का तो. तर तिला ती भीती आहे मनात की मला एकट्याला दिसलं आहे, त्यामुळे कदाचित ते पण तेच असू शकतं, हॅलोसिनेशन्स होऊ शकतात माझे. त्यामुळे मग ती स्टाफला बोलते, स्टाफ बोलते नाही मला काहीच दिसत नाही, तुलाच का दिसतोय. त्यामुळे देन नंतर तिला वापस तो गायब झाला.
आणि नंतर तिला म्हणजे असं घाम वगैरे फुटला. ती बोलते, "काय झालं? माझ्यासोबत काय होतंय का? का मला माझी झोप झाली नाही आहे किंवा मला काय होतंय?" म्हणजे घाम आला तिला अँड देन नंतर ती स्टाफ बोलले, की "तू झोपून जा, मी बघते आता थोड्या वेळासाठी." सो ते बोलले, "ठीक आहे, चालेल, चालेल." देन नंतर ती झोपते, पण तिला आवाजच येत आहेत, की "मॅम मला दुखतंय, मॅम मला दुखतंय, मला इथून बाहेर काढा." झोपेत ती त्याला कोणतं तिला मदतीसाठी आवाज बोलवते, येत आवाज आहेत. येत आहेत. त्यामुळे ती झोपू नाही शकत आहे आणि ती विचारते, "तुला आवाज येत आहेत कोणत्या रे पेशंटचे?" ती बोलते, "नाही, अरे सगळे झोपले आहेत. रात्रीला कोण आवाज करणार?" आणि रात्रीचा थोडा जरी आवाज झाला तरी तो इको होतो. आपल्याला ऐकायला येतो. त्यामुळे ते नाही मला आवाजच नाही आला. सो ते ती स्टाफ होती. ती त्या दिवशी त्याच्यानंतर तिने 2-3 दिवस लीव्ह टाकली. त्याच्यानंतर मग तिने नाईट शिफ्ट नंतर केल्या, पण नंतर तिला काही असे भास वगैरे झाले नाहीत. पण नंतर तिने तिच्या सीनियर्सशी जेव्हा ह्याबद्दल बोललं, तेव्हा तिचे सीनियर्स बोलले, की असतात काही पेशंट्स असतात, ज्यांना इथून जायची इच्छा होत नाही किंवा त्यांची अशी सडन डेथ झाली, की त्यांना माहिती नाही की त्यांची डेथही झाली आहे. त्यामुळे ते इथेच घुसमळत असतात आणि शोधतायत, की माझे रिलेटिव्ह कुठे गेले किंवा माझ्यासोबत जे बाकीचे पेशंट होते ते कुठे गेले. त्यामुळे तो एक इन्सिडेंट झालेला होता. बापरे! म्हणजे त्यांची डेथ झाल्यावर त्यांची आत्मा तिथे अजून ट्रॅप होती. कन्फ्यूज असतात आत्मा, की अरे माझी डेथ झाली, पण पेशंटला नाही कळत. सॉरी त्या घोस्टला नाही कळत. कधी मी ते मागे तेही वाचलेलं, की खूप सारे जे असे सोल्स असतात किंवा आत्मा असतात, त्यांना माहितीच नाहीत की ते मेले आहेत. नाही, त्यांना माहीतच नसते आणि आपल्या म्हणजे असं कन्स्पिरसी थिअरीजमध्ये पण आपल्याला लिहिलं आहे, की माणूस मेल्यानंतर 13 दिवस तो आपल्यासोबतच असतो. 13व्या हं. दिवसानंतर त्याचं जे काही पिंडदान किंवा काही असेल, अस्थिविसर्जन असेल, तेव्हा तो निघून जातो वैकुंठाला. सो एक आहे स्टोरी, की असतो, पण तो आपल्याला दिसत नाही. जेव्हा पेशंटची डेथ वगैरे होते, जेव्हा कोणाची डेथ होते, तेव्हा तो डायरेक्ट जात नाही. म्हणजे स्वर्गात असू दे किंवा कुठेही असू दे, तो नाही जात. त्याला कळतं, की अरे आपल्यासोबत काहीतरी झालंय. तो त्याचे रिलेटिव्हज सगळे रडत असतात किंवा तो इथून-तिथून त्यांना हाक मारण्याचा प्रयत्न करतो, त्यांना टॅप करण्याचा प्रयत्न करतो, पण नाही होत. आणि नंतर त्याला कळतं, की मग काहीतरी झालंय. त्याला त्याची बॉडी दिसते, डेड बॉडी दिसते. त्याला त्याचे सगळे रिलेटिव्हज दिसतायत, पण नाही त्याला काही करू नाही शकत. पण ते अजून कोणी शोधलेलं नाहीये. ते आहे विषय. तू अजून कोणत्यातरी हॉस्पिटलबद्दलही बोलत होतास. म्हणजे आता हां. नाव नाही घेणार आपण, पण नाही. मुंबईचा तो परत एक खूप मोठं हं, हं, हं. हॉस्पिटल आहे. तर खूप मोठं त्याची काय हॉस्पिटल गोष्ट आहे. होती? तिथे एक चिल्ड्रन वॉर्ड आहे आणि तिथे असं आहे, की जन्मलेल्या बाळांना ठेवलं जातं. एक पाळणा टाईप असतो. पूर्ण रूममध्ये पाळणे आहेत. त्या पाळण्यांमध्ये छोट्या-छोट्या बेबीजला ठेवलेलं असतं बॉर्न झालेले. दिवसभर आई त्यांच्यासोबत असते. रात्रीचं त्यांना लाईक मिल्क वगैरे देऊन त्यांना झोपवलं जातं. काही मेडिसिन वगैरे चालू असेल तर स्टाफ वगैरे असतातच. कोणतं बाळ वगैरे रडत असेल तर स्टाफ त्यांची काळजी देखभाल घेतात. करतच हां. असतात. आणि ही पण रात्रीचीच गोष्ट आहे. 2 स्टाफ होत्या. त्यातली एक न्यू जॉइनी होती आणि एक जुनी होती. सो कसं असतं, की आपण कामाला गेलो तर जुनीवाले असतो त्याला एक्सपिरियन्स असतो. सो तो बोलला, की "मला माहिती आहे, की लहान मुलं जास्त नाही रडणार. आता त्यांना सगळं मेडिसिन वगैरे देऊन झोपलेले आहेत ते. सो जे काही काम आहे तू कर आणि काम झाल्यानंतर मला बोलव. मी आहे, इथेच आहे." सो ती ठीक आहे. ती तिचं काम करते आणि रात्री जेव्हा सगळे झोपतात, पेशंट वगैरे झोपले, लहान बाळ आहेत, त्यांना लाईटीचा प्रकाश नाही झेपू शकत. त्यामुळे आपण लाईट डिम करून ठेवतो. सो लाईट डिम केलेली आणि अचानक तिला असा आवाज आला, की कोणतीतरी बाळ रडतंय. तिच्याच वॉर्डचं बाळ रडतंय. तिला असा आवाज येतोय, की खूप न्यू जोरात जॉइनीला. रडते. हां, न्यू जॉइनीला, की बाळ रडतंय. एकदा रडायला लागलं, की त्याच्यामुळे बाकीचीही रडू शकतात. त्यामुळे लगेच जाऊन आपल्याला ते शांत करायचं असतं. सो ती गेली. ती बघते तर पाळण्यामध्ये बाळच नाहीये. सो ती बघते, की आवाज तर इथूनच आलेला. देन नंतर ती वापस एक राउंड घेते. सगळे झोपलेले असतात. मग ती स्टाफला बोलते, "स्टाफ कोणतरी बाळ रडत होतं." ते बोलते, "नाही, मला तर आवाज नाही आला." म्हणजे आपण असंही नाही झोपत, की भाई आपल्याला आवाजच येत नाही. हां. छोट्याशा ह्याच्यात पण आपल्याला लगेच डचकून का होईना जागा राहतो आपण. मग ती बोलते, "नाही, मला आवाज नाही आला." सो ती बोलते, "नाही, बाळ रडत होतं, मला आवाज आला." मग ती बोलते, "ठीक आहे, वापस काय झालं तर मला उठव, मग आपण दोघंही जाऊया." सो थोडा वेळ गेला. देन नंतर अचानक तिला वापस आवाज आला, की बाळ रडतंय आणि मध्ये-मध्ये रडत ते किंकाळतंय, की थोडंसं वेगळ्या टाईपचं रडतंय. म्हणजे असं नॉर्मल बाळांसारखं नाही रडत आहे. ते असं खूप थोडं वेगळ्या टाईपचं रडतंय. क्रिपीली. क्रिपी टाईप रडतंय. आणि मग ती बघते, की कुठल्या बेडमध्ये रडतंय, कुठल्या पाळण्यामध्ये रडतंय. सो ती असे नजर वगैरे फिरवते. तिला कळते, की त्या एका आहे जो पाळणा आहे तो हलतोय आणि बाळ जेव्हा रडत असतं तेव्हा त्याची थोडी मूव्हमेंट होते.
सो ती तिकडे जाते वगैरे, वापस कोण नाही आहे तिथे. त्याला दिसतच नाही बाळ वगैरे आहे, फक्त ते हलते. फॅन वगैरे आपली चालू नाही आहेत, आपले AC आहेत आपल्या वॉर्डमध्ये वगैरे. फॅन जरी असेल तरी स्लो असेल आणि पाळण्याचं जेवढं वजन आहे पाळणं हलूच नाही शकणार फॅनच्या हवेमुळे. सो ते एक होतं आणि नंतर ती खूप घाबरली की काय होतंय, काय होतंय, का मला भास होत आहे. सो ती वापस स्टाफकडे आली. स्टाफला बोलते, "स्टाफ काहीतरी आहे इथे, मला भीती वाटते." स्टाफ बोलते, "नाही, मी एवढ्या वर्ष काम करते, मला कधी जाणवलं नाही. तू आज फर्स्ट डे आहे तुझा आणि तुला कसं काय जाणवू शकतं?" हम्म. बोलते, "नाही, मला जाणवलं आहे. तुम्ही वापस जर आलं ना, तर मी तुम्हाला उठेल, तो आपण दोघं जाऊया." सो वापस काहीतरी 4:30 का 5 झाले होते. सो ती त्याच पाळण्याकडे लक्ष देऊन होती की त्या पाळण्यामध्ये वापस मला आवाज येईल. पण ह्यावेळी दुसऱ्या पाळण्यातून आवाज आला आणि ती उठवते. ती बोलते, ते पाळणा हलतोय." ती बोलते, "नाही हलत आहे." ती बोलते, "नाही, मला दिसतोय ना, तो काय हलतोय एवढा." ती बोलते, "नाही हलत आहे." पण नाही, तिलाच हॅलोसिनेशन्स होत होते. त्यामुळे ती घेऊन गेली तिकडे आणि तिथे नाही, कोणीच नव्हतं. हा एक इश्यू आहे म्हणजे तिला दिसला आणि त्याच्यानंतर ती बोलली की मला नाही करायची आहे नाईट शिफ्ट. मला असं काहीतरी होतं आहे आणि कदाचित मला त्रास होतो, माझी झोप नाही झाली, त्यामुळे माझी हॅलोसिनेशन्स होत असेल. पण ते 2-3 वेळा तिला जाणवलं, त्यामुळे असू शकतो काहीतरी सिरियस इश्यू. बापरे. तू अशी कधी गोष्ट कशी मुर्दाघरमधली ऐकली का? मॉर्च्युरी त्याला मॉर्च्युरी माझी फ्रेंड वगैरे हां, त्यांनी ऐकवलेली आहे. आपण कधी डॉक्टर्स वगैरे त्यांना स्टार्टिंगला म्हणजे कट करतात तेव्हा? कटिंग वगैरे करायला किंवा ऑर्गन्स वगैरे डेड बॉडीज देतो आपण, म्हणजे देतात आणि ते करतात वगैरे. सो एक खूप सारे डेड बॉडीज होते आणि ते प्रत्येक स्टुडंटला दिलेले एक किंवा जे सीनियर आहेत ते एक करतायत आणि जे ज्युनियर्स त्यांचं 2-3 जणांचा ग्रुप दिला आहे की डायसेक्ट करायचं आहे तुम्हाला आणि ज्या प्रॉपर ठिकाणी आहे तिथेच डायसेक्ट करायचं आणि ते डेड बॉडीज आहेत, त्यांच्यामध्ये ब्लड वगैरे नाही आहेत, पूर्ण सुकलेले आहेत, केमिकलमध्ये डुबवून ठेवलं होतं. सो ते डायसेक्ट वगैरे करतायत आणि अचानक एक मुलगी ओरडते की ह्याने माझा हात पकडला डेड बॉडीने. सो बाकीची मुलं बोलतात की नाही, काय बोलते, अरे डेड बॉडी आहे ती, हात कसं पकडेल? नाही, मला फील झालं की कोणीतरी माझा हात पकडला आहे. ते बोलते नाही. मग सगळे डॉक्टर्स वगैरे आले, जे काय त्यांचे टीचर्स वगैरे असते ते सगळे आले. ते बोलते नाही, मला असं जाणवलं. नंतर तिने तिचा हात असं दाखवलं की पूर्ण कोल्ड पडला आहे माझा हात. हा हात वॉर्म आहे, हा एकदा कोल्ड पडलेला आहे. त्यामुळे मग त्यांनी तिला बाजूला ठेवलं, थोडं पाणी वगैरे द्यायला दिलं आणि शांत केलं तिला. नंतर बाकीच्या मुलांना नाही झालं, पण तिला एकटीला असं जाणवलं की डेड बॉडीने हात पकडलेला आहे तिचा. डेड बॉडीवर व्हाईट कपडे आपण टाकून ठेवतो. कधी-कधी त्यांना जाणवतं की डेड बॉडी उठून बसली आहे किंवा जे ट्रॉली टाईप असते ती ट्रॉली हलते वगैरे, तो आवाज होऊ शकतो किंवा सांगतात की पोस्टमॉर्टमसाठीच आपण मोस्ट ऑफ तर आपण रूम ओपन करतो. अदरवाईज आपण जास्त नाहीच करत. कोणती जर डेड बॉडी आपल्याला ॲडमिशन करायचं आहे त्याचं, तर तेव्हाच आपण रूम ओपन करतो. अदरवाईज रूम बंद ठेवतो. जर कोणी आलं घ्यायला, त्याला आपण लेबल्स केलेलं असतं. त्याच्या थंबला जो पायाचा थंब आहे, त्याला एक आपण लेबल दिलेलं असतं. पेशंटचं नाव लिहिलेलं असतं, पेशंटचं वय लिहिलेलं असतं. त्याच्यानुसारच मग बॉडी घेऊन जातात, बॉडी वापस ठेवतात. ते वालं एक आहे. बापरे. पण तू ह्याच्या लास्ट आपण एक स्टोरी घेऊ, त्यानंतर आपण मे बी एक्सपेरिमेंटकडे वळू. पण तुला कोणती सांगायची आहे स्टोरी, जी शेवटची तुला? ओके. माझ्यासोबत एक्सपिरियन्स असं झालेला की मी ज्या हॉस्पिटलमध्ये काम केलेलं आहे, तिथे मोस्ट ऑफ सगळ्याच हॉस्पिटल्समध्ये तसं असेल की एलिव्हेटर्समधूनच आपण पेशंट्सला किंवा डेड बॉडीजला आपण घेऊन जातो. असं नाही की पेशंटला मग घेऊन कसं जाणार ना मोस्ट ऑफ तरी. बरोबर. हां, लेफ्टनेच घेऊन जातो. लेफ्टनीच घेऊन जाणार. सो जेव्हा आपण असं जातो म्हणजे ग्राउंड फ्लोअरवरून किंवा कुठून तरी खालून वरून कुठून तरी डेड बॉडीज आतमध्ये घेऊन गेलेले आहेत लिफ्टमध्ये. त्याच्यानंतर आपण येतो बाहेरून आणि दोघंजण असे, म्हणजे मी आणि माझा एक फ्रेंड होता, आम्ही लोक असे लिफ्टमध्ये चढलो आणि ते बोलत आहेत की अरे यार, ह्या डेड बॉडीनं रात्री गेलेली आहे, त्याला आता मॉर्च्युरीमध्ये न्यायचं आहे. तर आम्ही असं बोललो आपल्यासोबत डेड बॉडी आहे लिफ्टमध्ये. सो आम्ही घाबरलो. आमचे स्टार्टिंगचे डेज होते, नवीन आम्ही जॉईन झालेलो त्याच्यामुळे. सो त्याच्यानंतर मग बोलतात की डेड बॉडीज आपण रोजच लिफ्टमध्ये घेऊन जातो, त्यामुळे लिफ्ट पण कदाचित हॉन्टेड असू शकते. त्यामुळे मी एकदा असंच आम्ही गेलो होतो, रात्रीचा टायमिंग होता, आम्ही सुटणार होतो 8-9 वाजता आणि आम्ही लिफ्ट बोलवलेली 12व्या फ्लोअरला. सो लिफ्ट आली वरती 12व्या फ्लोअरला आणि नंतर आम्ही दोघं चढलो आणि नंतर आम्ही खाली येतो आहे आणि एक मुलगा आणि एक त्याची आई आतमध्ये आले आणि 7व्या फ्लोअरला आय गेस आले होते आणि
त्यांनी ग्राउंड प्रेस केलेलं, पण अचानक ती जी आई होती तिने 5वा फ्लोअर प्रेस केला आणि ती जसं डोअर ओपन झालं ती बाहेर गेली मुलाला घेऊन आणि बोलते सॉरी सॉरी आणि नंतर ती वापस दरवाजा बंद केला आणि देन नंतर मुलाने वापस ते दरवाजा म्हणजे ते प्रेस केला आणि डोअर ओपन झाला. देन ते लोक निघून गेले आणि नंतर वापस तोच चालूच होते की लिफ्ट बंद होते वापस तिथे चालू होते, बंद होते चालू होते. तो प्रेस आम्ही वापस बघितला की तो नाही आहे, तो आपण प्रेस केल्यावर रेड होतं, ते नाही आहे, तरी पण ते ओपन होते बंद होते, ओपन होते बंद होते. आम्ही बाहेर आलो ऑनेस्टली आणि नंतर मग लिफ्ट खाली गेली आणि ग्राउंड फ्लोअरच आहे, लास्टलाच ग्राउंड आहे आणि नंतर जसे जसे खाली जाते ती -1 -2 -3 पर्यंत जाते. सो कदाचित लिफ्ट बंद खराब होऊ शकते किंवा आम्हाला तसं जाणवत असेल, तो एक इश्यू आहे. मग नंतर तुम्ही कधी लिफ्ट तसं काही झालं ट्राय तुमच्यावर? केला, पण जेव्हा खूप लोक असतील तेव्हाच आम्ही गेलो, अदरवाईज फक्त 2 जण असेल किंवा एकटा तर मी नाहीच गेलो तिथे. आपण एक्सपेरिमेंट बद्दलही बोलत होतो. तू बोलत होतास की आधीच्या वेळी मे बी युरोपमध्ये वगैरे तिथे असे खूप डेडली एक्सपेरिमेंट करायचे, लोकांबरोबर अक्षरशः एक्सप्लॉइट करायचे, त्यांना खूप त्रास द्यायचे. तर ते काय होतं? सो आता डॉक्टर्स जे काय एक्सपेरिमेंट्स इन द सेन्स ऑपरेशन्स वगैरे ऑपरेशन्स करतात, ते आता प्रॉपर प्रोसिजरने प्रॉपर एक टेस्टेड मेथड. टेस्टेड मेथडनेच करतात. आधी तसं नसायचं. आधी डॉक्टर्स हे असे होते की लाईक त्यांना एक्सपेरिमेंट्स करायचे. आता आपण एक्सपेरिमेंट्स करतो हे उंदरांवर किंवा माऊस, मंकीज वगैरे त्याचं. आधी तसं नव्हतं. आधी माणसांवरच एक्सपेरिमेंट्स केले जायचे. त्याच्यानंतरच मग ते पुढे जे काय असेल ते प्रोसिजर पुढे चालू ठेवायचे. सो खूप साऱ्या अशा डेडली एक्सपेरिमेंट्स आहेत आणि त्यामध्ये एक असा आहे की पेशंट्स